नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात स्लाइटली पॉझिटिव्ह साईडला केलेली गॅप अप ओपनिंगनंतरनं, पण मार्केटला दिवसभर व्होलॅटिलिटी राहील आणि सुरुवातीच्या सत्रामध्ये तर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट 200 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्हमध्ये गेलेला. पण दुपारच्या सत्रामध्ये सडनली दुपारी 1 नंतर निफ्टीला मार्केटला शार्प फॉल बघायला मिळाला. इमिजिएट निफ्टी जे आहे ते 5 मिनटामध्ये जवळपास 200 पॉईंट मायनस आली. 22,200 वरून 22,000पर्यंत निफ्टी जे आहे ते क्षणार्धात फक्त 5 मिनटामध्ये खाली आली आणि त्यानंतर मात्र मार्केटवर दबाव बघायला मिळाला. सेलिंग प्रेशर कंटिन्यू प्लस व्होलॅटिलिटी, शार्प फॉल बघायला मिळाला आणि सरतेशेवटी मार्केटची डिक्लायनिंग वाढत जाऊन 22,000च्या खाली आज बऱ्याच दिवसानंतर निफ्टी जो आहे तो खाली आपणाला क्लोज झालेला बघायला मिळाला. पण ओव्हरऑल आज मार्केटवर जबरदस्त व्होलॅटिलिटी आणि शार्प फॉल, स्टीफ फॉलचा दिवस बघायला मिळाला आणि ओव्हरऑल मार्केटला विकनेस दुपारनंतर मात्र मार्केटचा हा विकनेस वाढत गेला आणि आपल्याला वाढलेला बघायला मिळाला. ओव्हरऑल मार्केट जे आहे ते मी काल गेले कित्येक दिवस म्हणतो की थोडं कॉशियस राहा. 3-4 दिवस चांगला फॉल येतो आहे. इव्हन मागच्या काही व्हिडिओमध्ये मी म्हटलं की गोल्ड प्राइजेस वाढाल्यात, मग जगात कुठं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मार्केटवर त्याचा अजून इम्पॅक्ट दिसत नाही, पण थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही बघताय मार्केटला निफ्टीला जवळपास 800 पॉईंटचा फॉल या गेल्या 4 दिवसांमध्ये आलेला आहे कंटिन्युअस बेसिसला. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचा वीक सेटअप आहे उद्यासाठी. त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचा झाला तर निफ्टीला लोअर लेवलला 21,800 आणि 850 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 21,800च्या खाली गेला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं, पण 21,850 800 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 22,000च्या खाली राहिला तर 21,850 ते 21,800 पण येण्याचे चान्सेस आहेत. 22,000च्या वरती मेंटेन राहिला तर 22,150पर्यंत जाऊ शकतो. 22,100 ते 22,150 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन निफ्टीसाठी उद्यासाठी. तर निफ्टीला 22,000च्या वरती 22,100 ते 22,150पर्यंत जाऊ शकतं. बिलो 22,000 21,800 850पर्यंत निफ्टी येऊ शकते. थोडंसं बाय ऑन डीप राहा, कॉशियस राहा. हायर लेवलला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा सेलिंग प्रेशर येऊ शकतं. बँक निफ्टी ही सपोर्ट झोनच्या आसपास आहे. 47,000 सपोर्ट आहे. त्याच्या खाली आला तर 46,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग 46,800 बिलो 47,000च्या खाली आला तर 46,800 पण बँक निफ्टी येऊ शकते फर्दर डिक्लाइन करत. हायर लेवलला 47,400 आणि 500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे बँक निफ्टीमध्ये. त्यामुळे बँक निफ्टीला क्लिअर कट 47,400 500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन. बिलो 47,000 जो आहे तो 46,800 पण बँक निफ्टी येऊ शकतो. ओव्हरऑल मार्केटचा सेटअप थोडासा वीक वाटतं आहे. आज NSEमध्ये 1,003 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,200 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 8 शेअर्स वाढलेत फक्त, त्या बाजूला 41 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जी आहे ते आपल्याला जास्त बघायला मिळते. इव्हन सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा सगळे मेजर सेक्टर जे आहेत निफ्टीचे ते डाऊन जाऊन क्लोज झालेत, डिक्लाइन करून क्लोज झालेत. त्याच्यामध्ये मेटल सेक्टर न लीड केलं आहे. FMCG, मेटल, फार्मा या सेक्टर्सने लीड केलेलं बघायला मिळतं. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहे. 10-20 पॉईंट फारशी काय मोमेंटम नाही. डाऊ फ्युचर्स जो आहे तो सुद्धा 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण ओव्हरऑल ॲक्च्युअली US मार्केट्स काय आहेत ते बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल जे आहे ते निफ्टीमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा विकनेस वाटतो आणि निफ्टीमध्येही विकनेस वाटतो. त्यामुळे थोडंसं उद्या विकेंड आहे, लास्ट ट्रेडिंग सेशन आहे. नेक्स्ट वीक एक्सपायरी आहे मंथली. त्यामुळे व्होलॅटिलिटी राहू शकते. लोअर लेवलला बाईंग येऊ शकतं, हायर लेवलला सेलिंग येऊ शकतं. मग अशा ज्या पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल सांगितल्या त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.